नमस्कार, मी विनोदिता. आपलं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज मी करत आहे अंडा करी मालवणी पद्धतीमध्ये. तर हे सगळं मी आता कांदा भाजून घेतला आहे. त्यानंतर मी खोबरं भाजेल. मी खोबऱ्याचे स्लाईस केले आहेत. बारीक नाही केले किसणीवर. तर स्लाईस करून मी खोबरं भाजून घेतलं आहे. आता हा पूर्ण खडा मसाला आहे. त्याच्यामध्ये लवंग, बडीशेप, धणे, जायत्री आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे. तर असा खडा मसाला. तो मालवणी पद्धतीमध्ये आम्ही खडा मसाला जेवणामध्ये वापरतो. तर असं आम्ही भाजून पूर्ण वाटणामध्ये मिक्स करून मिक्सरला लावून याचं ग्रेव्ही आम्ही जेवणामध्ये वापरतो. तर जास्त भाजायचं नाही आहे, सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे. अशा प्रकारे भाजून घ्या. त्यामध्ये तुम्ही आता बघा असं मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करायचं आहे. वाटणामध्ये खोबरं, कांदा, त्याच्यानंतर तुम्ही लसूण आणि आलं हे सगळं मिक्स करून तुम्ही आणि हा खडा मसाला मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचा आहे. हे सगळं वाटण मी आता याच्यामध्ये टाकत आहे. लालसर हे कांदा भाजला आहे मी. लसूण जास्त भाजून नाही घेतलं आहे आणि आलं पण टाकलं आहे त्याच्यामध्ये मी. तुम्ही हे वाटण बिना पाणी टाकूनही वाटून घेऊ शकता. अदरवाईज पाणी टाकूनही पाणी टाकून केलं तर ते जास्त दिवस टिकेल. म्हणजे 2-3 दिवस तुम्ही टाकू शकता. त्याच्यात मी कोथिंबीर पण लावलेली आहे वाटणामध्ये. हे बघा, कोथिंबीर, कढीपत्ता दोन्ही मिक्स करते त्याच्यामध्ये. तर फ्लेवर येणार कढीपत्ताचं आणि कोथिंबीरचं जेवणामध्ये. कारण मुलं असतात ना, ते कढीपत्ता, कोथिंबीर काढून ठेवतात. तर ते वाटणामध्ये गेलं तर त्याच्यातले जे काही उपयुक्त द्रव्य आहे ते मुलांना जेवणातून मिळतं, पोषक तत्व. अशा प्रकारे मिक्सरला तुम्ही वाटण करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये बारीक कांदा कापला आहे, लसूण बारीक चॉपिंग केलं आहे, टोमॅटो आहे आणि आता तेल गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये. आता मी लसूण टाकते चॉपिंग केलेलं. मी चॉपिंग केलेलं लसूण आहे ना, ते चॉपिंग करते, झेजरून टाकत नाही. कारण मुलं काय करतात, अख्खी लसूण जर आपण झेजरून टाकली ना तर ते बाहेर काढून ठेवतात. मग मी बारीक तुकडे करते, जसं आपण चायनीजला वापरतो ना त्याप्रमाणे. मग ते मेल्ट होतं त्या भाजीमध्ये. त्याप्रकारे तुम्ही करू शकता. कांदा आम्हा मालवणीमध्ये कांदा फोडणीला लागतोच. मग ती भाजी असो किंवा आमटी असो किंवा मच्छीचं सार किंवा चिकन, मटण, तर आम्हाला कांदा फोडणीला लागतोच. तर असं मी कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकला आहे आणि आता हे मऊसर होईपर्यंत चांगलं हलवून घेणार आहे, मिक्स करणार आहे. ही टीप आहे की तुम्ही थोडं मीठ टाकलात ना तर ते सगळे पदार्थ जसं की कांदा, लसूण, टोमॅटो लवकर शिजलं जातं आणि ते टोमॅटो लालपणा सोडून देतो. सॉरी आणि कांदा, लसूण लवकर मऊसर होतात. आता ह्या तेलामध्ये तुम्हाला गरम मसाला 2 चमचे टाकला आहे, म्हणजे 1 चमचा पकडा, अर्धा टाकला आहे. हळद आणि लाल तिखट टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. गरम मसाला तुमच्याप्रमाणे टाकायचा आहे. आम्ही मालवणी मसाला टाकला आहे याच्यामध्ये. आम्ही घरगुती मालवणी मसाला बनवतो आमच्या रोजच्या वापरण्यामधला. तो मसाला टाकला आहे मी पहिला. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला कमी टाकला आहे कारण आपण वाटणामध्ये खडा मसाला घेतला आहे त्यामुळे, आणि हळद टाकलेली आहे. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण या पूर्ण टोमॅटो कांद्यामध्ये, फोडणीमध्ये. एका साईडला तर मी अंडी उकडून ठेवली आहेत, तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असाल. आता हा मसाला आपण भाजला आहे, पण तरीही आपण तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं. म्हणजे ते तेल सुटेल ना खोबऱ्यातलं, बाहेर येईल ना, तोपर्यंत आपल्याला मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे. बारीक आचेवर परतून घ्या तुम्ही. मसाला चांगला शिजला ना तर त्याच्यातले तेल सगळं वरती येतं आणि चांगली तरी येते. मग हा बघा,
तरीसारखं तेल वरती आलं आहे. परत एकदा तुम्ही मिक्स करून घ्या. तर पाणी टाका. पाणी तुम्हाला जेवढी गरज आहे त्याप्रमाणे तुम्हाला किती माणसाचं बनवायचं आहे करी, त्या त्या पद्धतीमध्ये तुम्ही तेवढं पाणी मिक्स करू शकता. असं नाही आहे पाणी थंड किंवा गरम, तुम्ही कसंही पाणी टाकू शकता. थंडही मिक्स करू शकता, गरमही मिक्स करू शकता. आता मी याच्यात कापलेले बटाटे टाकते. बटाट्यांना शिजून घ्यायचे. कोथिंबीर टाकली आहे मी कापलेली. बटाटे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण अंडी सोलून घेऊ. अंडा ॲक्च्युली काय होतं हो, अंडी जेव्हा गरम असतात ना तेव्हा अंडी सोललात ना तर अंडी अख्खी व्यवस्थित निघतात. जर अंडी तुम्ही थोडे थंड करत ठेवलात ना, म्हणजे खूप थंड झाले ना, तर त्याच्यावरची जी परत असते ना कडक साल त्यांची ती निघत नाही आणि त्यामुळे अंडी ओरबडल्यासारखी निघतात. तर लक्षात ठेवा, जेव्हा अंडी गरम असतात ना तेव्हाच तुम्ही सोलून ठेवा. म्हणजे एकदम गरम मीडियम असेल तेव्हा ती साल लगेच निघली जाते. थोडे आता ओरबड्यासारखे हे झाले आहेत अंडी माझी. कारण माझं बाकी करेपर्यंत मी अगोदर अंडं उकडून ठेवलं आणि ते मी सोलायला विसरून गेली. त्यामुळे ते असं झालं आहे. त्यासाठी मी सॉरी बोलते. आता बटाटे शिजले आहेत आणि अंडी तर ऑलरेडी शिजले होते. तुम्ही एक असंही करू शकता की मी अंडं फोडून पण टाकलेलं आहे. एक अंडं ते तुम्हाला सांगायला विसरली. अंडं फोडून पण टाकलेलं आहे मी. अंडं फोडून टाकलं ना तर टेस्ट येते अंड्याच्या आमटीला. ही बघा अंड्याची आमटी अशी मालवणी पद्धतीमध्ये. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. थँक्यू.